एक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021-22 येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या दरम्यान स्पर्धा मुगाव गावच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडणार आहे. तरी इच्छुक सर्व संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहकार्य करायचं. भगवा चषक मुगाव दिनांक 29 डिसेंबर ते 2 जानेवारी. निश्चितच रिकी सर, ही सुद्धा एक मानाची स्वाभिमानाची आणि आपल्या शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेट विश्वासाठी एक अभिमानाची स्पर्धा. भगवा चषक 2021 पर्व 21-22 ते पर्व आपल्याला बघायला मिळेल. भगवा चषक मुगावच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुगावर या ठिकाणी दिनांक 28 जानेवारी ते 28 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला भेटीला येते. मित्रांनो, क्रिकेटचा सीझन जसा चालू होतो तसा आपल्या सर्वांना मात्र क्रिकेटची मेजवानी सातत्यानं पेश करण्याचा प्रयत्न असतो संपूर्ण आयोजकांचा. या युवा आयोजकांचा सुद्धा, भगव्याच्या सर्व युवा आयोजकांचा सुद्धा आपण कौतुक करूयात. जाऊयात मैदानावरती जोडले जातील रिकी खाडे सर. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. नक्की सर, मॅच कडे वळूया. निर्णायक सामना आजच्या दिवसातील भुईरेवन लेनार्ड वर्सेस कैलासवासी महेश जाधव स्पोर्ट्स दहिवली. धनंजयच्या हातात चेंडू आहे. राईट आर्म वर द विकेट ना पहिला चेंडू संकेतसाठी. यावेळेस मात्र शपालीवर खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर झेल टिपण्याची संधी होती, संधी सोडलेली आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. सावंत सर यांचा इशारा, चौकार. दहिवली संघाचं आदरणीय उत्तमजी पाटोळे साहेब, आदरणीय जयवंतजी पाटोळे साहेब यांचं शुभ आगमन व्यासपीठावर होत आहे. त्यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी केली गेली. मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. सर बोला. मॅच मध्ये थोडा व्यत्यय येतोय. इंजर्ड आहे खेळाडू. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला गोलंदाज धनंजय. पहिल्या चेंडूवर क्रिकेट म्हटलं की दुखापत आलीच. आणि खास जे पेसर गोलंदाज असतात, वेगवान गोलंदाज असतात, त्यांना या दुखापतीला सामोरं जावं लागतं. क्रिकेट पासून दूर राहावं लागतं. पूर्णपणे इंजुरी बरी करून मैदानात पुन्हा एकदा परतावं लागतं. क्रिकेटचा हा भाग आहे. सावध खेळ करून आपण क्रिकेट खेळायचं असतं. परंतु होनी को कोण टाळ सकता है. पहिल्या चेंडूवर चौकार आला. 4 धावा मिळाल्या दहिवली संघाला. चांगले बॅटिंग स्टार्ट करून देतोय संकेत. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला. दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर लेग बिफोर विकेटनं माघारी परतावं लागलं. परंतु या मॅच मध्ये चांगली स्टार्ट करतोय दहिवली संघ. सोबतीला आहे कर्णधार स्वतः कमलाकर. धनाजी धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. ओ डिफेन्सिव्ह फटका. स्ट्रेट प्लेसमेंट बघायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग. नक्कीच
दुखापत जरी झाली तरी त्या दुखापतीतून सावरून वाघ जरी जखमी जरी झाला तरी तो थोडा वेळ घेतो आणि तेवढ्या शिताफीन अशी शिकार करत असतो. मनोधैर्य वाढवण्याचं कार्य खेळाडूंकडून केलं जातंय. टाळ्यांचा कडकडाट केला जातोय लेनार्ड संघाकडनं. मोटिवेशन खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा धनंजय संकेतसाठी. हो, यावेळेस पुन्हा एकदा कार्बन कॉपी पेस्ट चेंडू बघायला मिळाला. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. फुलर लेनचे यॉर्कर स्टाईलनं चेंडू टाकले जात आहेत आणि डिफेंड करताना दमछाक होते बॅट्समनची. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू बघायला मिळाले. पहिला चेंडू काहीसा उसळी घेतलेला होता. आपल्या गतीमध्ये परिवर्तन केलं, आपल्या टप्प्यामध्ये परिवर्तन केलं आणि त्याचं फळ धनंजयला मिळत आहे या चेंडूंवर. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. धावसंख्या स्थिरावलेली 4 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संकेतसाठी धनंजय. चांगलं फील्ड रिस्ट्रिक्शन सजलंय. मिड विकेट मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, बाकीचे सर्व खेळाडू सर्कल मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि याच वेळेस चेंडूला उडवलाय कव्हरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषे पार. संकेतच्या बॅट मधनं येतोय क्लासिकल चौकार. ओव्हरपिच बॉल होता. त्या बॉलला फक्त दिशा दिली. चांगलं प्लेसमेंट ड्राईव्ह बघायला मिळालं कव्हरच्या दिशेनं. संकेत एक क्लासिकल असं फटकेबाजीसाठी ओळखला जातोय या मैदानावर. सकाळच्या 17 आपण बॅटिंग बघतोय. गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉडी टर्न करता करता नजर हटी, दुर्घटना घटी, अचूक वेध घेतला, त्रिफळा उद्ध्वस्त. गटांवर अशा पद्धतीनं तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. आम्हाला जिंकायचंय, आम्हाला भिडायचंय याचं प्रात्यक्षिक दाखवतोय मैदानावर धनंजय. पहिला धक्का बसतोय संकेतच्या रूपानं दहिवली संघाला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 धावा. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाज किशोर, दहिवली संघाचा 1 डाऊन बॅट्समन, आधारस्तंभ फलंदाज, स्ट्राईकचा भार सांभाळतोय. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करतोय धनंजय लेनार्ड संघासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. लॉंग रनअप बघतोय आपण मैदानात. फुल टॉस. ग्लान्स केलाय ऑफसाईडच्या दिशेनं. गलती होतीये, मिस्टेक होते, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार. एक क्लासिकल चौकार. मध्ये धाबा येत आहेत 12 एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी है. जिंदगी की कश्मकश अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है. 7 षटकांचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 12. येणारे काही चेंडू नक्कीच किती धावांपर्यंत दहिवली संघ मजल मारेल हे ठरवतील. एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा मानस बोलून दाखवला कर्णधारानं. बंटी पाटील यांनी सांगितलं की ती 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याची आमची उमेद आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर सतीशजी पाटोळे सांगतायत की 12 धावा आणि एका गड्याची मोबदल्यात त्या 12 धावांपर्यंत मजल मारली दहिवली संघानं. नवीन गोलंदाज येतोय विलास, द मॅन फ्रॉम लेनार्ड. टेनिस क्रिकेट .in च्या मदतीनं आपण या सामन्यांचा आस्वाद घेतात. प्रथमेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम, DJ महेश त्यांची संपूर्ण टीम, उत्कृष्ट समालोचन सोमनाथ खाडे सर आणि पाहुण्यांची मांदियाळी लाभलेली व्यासपीठाला हेच या स्पर्धेचं वैभव. दुसरं षटक मार्गस्थ. विलास गोलंदाजीच्या मार्गवर. राईट आर्म ओव्हर द विकेट न उजव्या हाताने चेंडू घेऊन येतोय कमलाकर साठी. फुल टॉस. पनिश बाय कमलाकर. चेंडू येतोय मिड विकेट झोन मध्ये सीमारेषे पार. पंच तावडे सर यांचा इशारा येतोय चौकार.
बघायला मिळाल्यात. सिंगल धाव अजूनपर्यंत मिळाली नाहीये, परंतु हा क्लास आहे बंटी पाटील यांचा. कारण क्रिकेट ते फक्त खेळत नाही, क्रिकेट जगतायत. पेशानं पोलीस दलात जरी कार्यरत असले तरी त्यांचं रक्तातील प्रत्येक थेंब आणि थेंब फक्त क्रिकेट बोलत असतो. अतिशय जबरदस्त अष्टपैलू असे खेळाडू आहेत दहिवली संघासाठी. चौकारानं या षटकाची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन फेस करतील बंटी टू विलास. डिफेन्सिव्ह फटका, यावेळेस पॉइंटच्या दिशेनं भिरकावून दिलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, तुर्तास एक धाव घेण्यात यश मिळतं. धावसंख्या 1 न पुढे झाली 17. नक्कीच हा 17 कुठपर्यंत खतरा बनतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ही जोडी खूप चांगला खेळ करते आतापर्यंत. संकेतला माघारी धाडल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड होते या ठिकाणी किशोर आणि बंटीच्या मार्फत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फोल्डर लेनचा चेंडू आहे. ग्लान्स केलाय वेडॉनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक लेनार्ड संघाचा. एकाच धावेची भर पडते धावफलकामध्ये. 18 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. संध्याकाळचं हे सत्र सूर्यदेव नक्कीच उत्तरार्धाकडे वळतोय, परंतु क्रिकेटचं स्पिरिट जपलं जात आहे SPL 2021च्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक मोठा फटका मेडॉनच्या दिशेनं लगावण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परिणाम निर्धाव चेंडू. चेंडू पडल्यानंतर स्विंग, हवेमध्ये स्विंग बघायला मिळालं आणि आपल्या बोटातील जादू दाखवतोय गोलंदाज विलास. कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, नंतरच्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक सिंगल आणि 1 धाव, 1 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. विलास टू बंटी. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर कटर. क्या बात आहे. लेग कटर बघायला मिळतोय. स्लोवर वनचा मारा, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, अचूक टप्पा, गुड लाईन अँड लेंथ, हे कौशल्य या गोलंदाजाचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक, शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 18 धावफलकामध्ये. लास्ट बॉल रिमेन इन दिस ओव्हर. टप्प्याचा चेंडू, सुईमधून धागा काढावा त्याप्रमाणे गॅपचा वेध घेतलाय. चेंडू जातोय कव्हर स्वीपर रिजन मध्ये. सीमा रेषेपार चौकार. एक ऑफर आलेली आहे दहिवली संघासाठी. हरिचंद्र पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. हरिचंद्र पाटील यांच्याकडनं हे बक्षीस आलेलं आहे. नेक्स्ट बॉलर कैलास, तिसरं षटक घेऊन येतोय. ओ इन स्विंग बघायला मिळाला कैलासच्या गोलंदाजीमधनं. लेग साईडला दिशेनं ग्लान्स केलं. सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये कैलासनं चांगली गोलंदाजी केली होती. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, हा अनुभव आहे कैलास या गोलंदाजाचा लेनार्ड संघासाठी. षटकातील दुसरा चेंडू, सामना करतोय बंटी. ओ लोअर फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये. वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिला आणि परंतु चकवलं गोलंदाजानं फलंदाजाला. क्या बात आहे. धावसंख्या आहे धावफलकावर 23. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा बंटी टू कैलास. आता मात्र थोडं गतीमध्ये परिवर्तन करताना दिशा भरकटली. पंच दंडित करतात या चेंडूला. यस, पॅरलल पोझिशन मधून हात धावीत जातात. बाईटच्या रूपाने 1 धाव, वाईटच्या रूपाने 1 धाव, एकूण धावा 2. स्कोर मूव्ज ऑन 25 रन्स. 25 धावा धावफलकावर.
एक्स्ट्राज नक्कीच तुम्हाला डोकेडुकी ठरतायत आणि एक्स्ट्राज दिल्या तर संघात अपोजिट संघाला फायदा होत असतो. या वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होतोय, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं, सीमारेषे पार, क्लासिकल चौकार. प्रमाणे फील्ड प्लेसिंग आहे त्याप्रमाणे गोलंदाजी होती आहे, परंतु गचाळ थोडं क्षेत्ररक्षण झालं, परिणाम चेंडू गेला चौकाराच्या दिशेनं. 4 धावांनी धावसंख्या वाढली, 29 धावात अव्वल कव्हर. चांगला चेंडू होता, क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय, ताकद थोडी कमी आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली. स्कोर बोर्ड मूव्ज ऑन 30 रन्स, 30 धावात अव्वल कव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बंटी याच्या बॅटवर स्पर्श करून चेंडू गेला, नक्कीच लेग स्लीप मध्ये. पूर्णपणे स्लोवर वनचा मारा होतोय. ताकदीचा वापर करताना कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क परफेक्ट होत नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होणं गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन कैलास टू किशोर. चांगला असा ड्राईव्ह आहे ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ कमिटमेंट, चांगलं अंडरस्टँडिंग या दोन फलंदाजांच्या दरम्यान दिसत आहे. परिणाम तिसरं षटक संपतंय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावा दहिवली संघाच्या. लावून घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 33 रन्स, 33 धावा अव्वल कव्हर आहेत. एकच विकेट गमावली आतापर्यंत. आता मात्र 5 षटकांचा खेळ बाकी. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवणं दहिवली संघासाठी गरजेचं असेल. 3 षटकामध्ये तब्बल 11च्या सरासरीनं 33 धावा वसूल केल्यात. चांगलं करंट रन रेट आहे दहिवली संघाचा. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे बंटी आणि किशोरच्या माध्यमातून. चौथं षटक घेऊन ते गोलंदाज रोहित लेनार्ड संघासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच जेव्हा तुम्ही लेग स्टम्पवर खेळत असता, ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू तुमच्या बॉडीपासून खूप दूर असतो. त्यावेळेस तुम्ही फुटवर्क दाखवणं गरजेचं असतं, स्टेप आउट करणं गरजेचं असतं, शफल करणं गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन रोहित. मी म्हटलं की शफल करणं गरजेचं असतं आणि आता मात्र या चेंडूवर ती चूक सुधारतोय बंटी. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि चेंडू लॉंग लेग झोन मध्ये चांगल्या प्रकारे फील्ड केला गेला. एकच धाव मिळाली या चेंडूवर. धावसंख्या होते 34. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून बघायला मिळते लेनार्ड संघासाठी. अतिशय गुणी गोलंदाज आहेत. धनंजय असेल, विलास, कैलास, रोहित सेन्सिबल इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. बॅटच्या रडारमध्ये चेंडू क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, सीमारेषे पार, चौकार. ड्राईव्ह आठवतोय आम्हाला, आठवण येते विराट कोहलीची. हेड स्ट्रेट, बॉडी पोझिशन, स्टान्स आणि ड्राईव्ह हे क्लासिकल खेळाचं वैशिष्ट्य आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र या फटक्यावर दिसलं किशोरच्या माध्यमातून. चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. धावसंख्या 4 न पुढे गेली, पोहोचली 38 धावांवर, 38 रन्स. अतिशय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या दोन फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय.
दहिवली संघाकडनं. नेक्स्ट बॉल रोहित टू. पुन्हा एकदा या प्रकारची लेंथ राखणं गरजेचं. मागचा चेंडू थोडा रडारामध्ये दिला, आता मात्र टप्प्यामध्ये थोडा आखूड टप्पा टाकला गेला आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. परिणाम निर्धाव चेंडू. क्रिकेट खेळताना आपल्या ज्या चुका झाल्या त्या सुधारून पुढची स्ट्रॅटेजी आपण आखायची असते, तर आपल्याला यश मिळत असतं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहित टू किशोर. पुन्हा एकदा फुल टॉस स्ट्रेटच्या दिशेनं. फील्ड प्लेसिंग सुंदर आहे. क्या बात आहे. आम्हाला ज्या वेळेस कायरन पोलार्ड खेळत होता त्या पोलार्डच्या विरुद्ध एका संघानं स्ट्रेटच्या दिशेनं फिल्डिंग लावली होती आणि अचूक झेल टिपला होता. त्या स्टाईलनं या ठिकाणी सागर उभा होता. अतिशय जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढली. 39 धावा. नक्कीच आमचे स्कोरर मित्र सांगतायत मिडविकेट चेंडू जातोय सीमारेषे पार. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. सॅल्यूट करावे लागेल या सर्व खेळाडूंना की सकाळच्या 17 पासून या मैदानात आपल्या कामगिरीचा ग्राफ उंचावतायत. 4 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 43. 10.5च्या सरासरीनं धावसंख्या पुढे जाती आहे. त्रेचाळीस धावा 4 षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ बाकी. जर 3 षटकार बॅक टू बॅक लगावले तर हरिचंद्र पाटील यांच्याकडनं दहिवली संघातील प्रत्येक खेळाडूला 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार, बॅक टू बॅक 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस हरिचंद्र पाटील यांच्याकडून. 5वं षटक निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज विलास. पहिल्या षटकामध्ये विलासनं 10 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटनं येतोय फलंदाज किशोरसाठी. फील्ड रिस्ट्रिक्शन चांगलं सजलंय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, वायडिश, मिड ऑन. हो क्या बात आहे. अचूक टप्पा. वाऱ्याच्या वेगानं चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेतली नाही. परिणाम पायच्या रूपानं धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव मिळाली नाही. धन्यवाद. अतिशय जबरदस्त वेगवान चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पायावर आदळला. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे. सिलिमिडॉनच्या दिशेनं गलती होते का? पंच इंडिकेट करतात थर्ड अंपायर डिसिजन. रनआउट साठी थर्ड अंपायर मागितलेला आहे. डिसिजन पेंडिंग. अतिशय जबरदस्त थ्रो या ठिकाणी बघायला मिळाली.
चांगलं फिल्डिंग लेनार्ड संघाकडनं बघायला मिळालं. थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. नक्कीच टेनिस क्रिकेटचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतोय. रतनबुवा चषक असेल, ठाणे प्रीमियर लीग असेल, शहापूरमध्ये अनेक मानाच्या स्पर्धा पार पडतात. SPL, CPL, DPL, धर्मवीर चषक, खाडीच्या मैदानावर पार पडणाऱ्या स्पर्धा, बिरवाडी येथे एक चांगली स्पर्धा आपण मागच्या सत्रामध्ये अनुभवली. आणि क्रिकेटचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतोय आपल्या शहापूर तालुक्यामध्ये. त्यातील एक मानाची स्पर्धा SPL, शेंद्रून प्रीमियर लीग. पुढचा चेंडू फुलटॉस आणि एक वेगवान जोरदार प्रहार या चेंडूवर गेलाय. षटकार. बंटी आणि किशोरच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त पार्टनरशिप, भागीदारी खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळाला. सिंगल्स, डबल, चौकार, षटकार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय चेंडू. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त सेन्सिबल बॅटिंग. 4 चौकार, 1 षटकार. क्या बात आहे. आणि किशोरच्या बॅट मधनं 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले. पूर्णपणे बॉलरच्या गोलंदाजीचा आढावा घेऊन लेंथ स्वतःच्या माइंड मध्ये मोजून मापून अतिशय जबरदस्त फटके लेग साइडच्या दिशेनं लॉंग लेग झोन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. बंटीच्या बॅट मधनं धावसंख्या होती आहे 54 धावा धावफलकावर. षटक मार्गस्थ आहे 5वं. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 षटकांचा हा सामना. नक्कीच चांगली स्कोर या ठिकाणी उभा केलाय आतापर्यंत दहिवली संघानं. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय. पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देख. चेंडू सीमारेषे पार. बंटीच्या बॅट मधनं येतोय एक क्लासिकल षटकार. नजाकत, क्लास, टेम्परामेंट सगळं काही या फटक्यामध्ये दिसलं. धावसंख्या 6 वाढली. 60 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विलास टू बंटी. आता मात्र दिशा भरकटली. पंचांचे हात हवेमध्ये. वाईड चेंडू एक्स्ट्राज मध्ये भर. 61 धावा धावफलकावर. षटक मार्गस्थ आहे 5वं. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच प्रबलन दिलं जातं, मोटिवेशन दिलं जातं गोलंदाजाला. कमबॅक करणं गरजेचं असेल विलाससाठी. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ताकद ना ताकद. वॉट अ कमिटमेंट, वॉट अ फिल्डिंग. सुपर्ब. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय हा क्षेत्ररक्षक संकेत. क्या बात आहे. नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवल्या या क्षेत्ररक्षकानं. क्या बात आहे. लाजवाब कमिटमेंट. धावसंख्या 2 न वाढली, पोहोचली 63 धावांवर.
सॉरी 33 धावांवर खेळतोय. अर्धशतकाची संधी आहे. काल आपण बघितलं की नितीन निमसे त्याचबरोबर अजित दांडकर या दोन फलंदाजानं अर्धशतक झळकावलं. या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावण्याची संधी आहे ती बंटी पाटील यांना. 6वं षटक घेऊन येतोय गोलंदाज कैलासनं आतापर्यंत नपेतुली गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाज ठरलेला आहे. कुठेतरी धावगतीचा जो वेग आहे, करंट रन रेट आहे, त्याच्यामध्ये अंकुश लावण्याची गरज लेनार्ड संघासाठी. नक्कीच बंटी पाटील साठी सुद्धा एक ऑफर आहे. जर आपण 50 लगावली तर हरिचंद्र पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आपल्यासाठी आहे. नक्कीच किसान सहकारी भातगिरणी संचालक चेअरमन हरिचंद्र पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कैलासचा पहिला चेंडू आडव्या बॅटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये चेंडू जातोय, सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, लेग बायच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते. धावफलकामध्ये 1 धाव वाढते, 64 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आतापर्यंत, चांगली पार्टनरशिप. संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, कारण शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. नॉकआउटची मॅच आहे, जिंकायचं आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं याठी संघर्ष. आणि शंखनाद करताना उंच गगनाला भिडलेला चेंडू, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक खाली, परंतु चुकी होती आहे. चुकीला माफी नाही, झेल सुटला जातोय. नक्कीच बंटी एक मोठा मासा गळाला लागला होता, परंतु शेवटच्या क्षणी तो मासा निसटला. आमचे मित्र अशोकजी गुंड या सामन्याचा आस्वाद घेतात युट्यूबच्या मदतीनं. शुभेच्छा, धन्यवाद. यावेळेस मात्र किशोरच्या बॅटमधून निघालेला क्लासिकल फटका, चेंडू सीमारेषे पार, गगनचुंबी षटकार. त्यांची कामगिरी संघर्षमय होती, पण यंदाचं सत्र त्यांची प्रॅक्टिस बोलतीये, त्यांची बॅटिंग बोलतीये, त्यांची बॉलिंग बोलतीये. क्या बात आहे. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये बघायला मिळतो. 71 धावांपर्यंत मजल मारली आतापर्यंत. 6वं षटक मार्गस्थ आहे. किशोर पाटील बॅकफुट जाऊन पंच केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण धनंजयच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण धनंजयच्या माध्यमातून बघायला मिळालं. धावसंख्या 2 न वाढली, पोहोचली 73 धावांवर. NVPL मध्ये चांगला परफॉर्मन्स या बॅट्समनने दाखवला होता. 2ही वर्ष किशोरनं इन स्विंग बघायला मिळाला. ऑफ ब्रेक गोलंदाजीसाठी चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळतं. कैलासच्या माध्यमातून कमबॅक होत आहे. धावसंख्या आहे 73. कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असतं. लेनार्ड संघ सकाळच्या सत्रापासून खूप छान कामगिरी करतोय. या सामन्यासाठी जिंकण्यासाठी प्रयत्नशील. आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे, रडार मध्ये, घुटना टेक, तमाशा देख, बॅटिंगचा क्लास, चेंडू सीमारेषे पार, षटकार. धावा, तब्बल 79 धावांपर्यंत मजल मारले या षटकामध्ये. 6व्या षटकामध्ये धावा आल्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा, चौथ्या षटकामध्ये 10 धावा, 5व्या षटकामध्ये 20 धावा, 6व्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. लगातार जर 3 षटकार लगावले तर हरिचंद्र पाटील आणि नवनीत पाटील यांच्याकडनं सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक आहे.
बॅटिंग पॉवर प्ले असेल. 7वं षटक सुरू होत आहे. 7वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. ही जोडी खूप घातक, खूप डोकेदुखी. या मैदानावर वादळ आणलंय या जोडीनं, धावांचं वादळ आणलंय. अतिशय जबरदस्त बॅटिंग किशोर आणि पंटीच्या माध्यमातून. स्टॅमिना, क्लास, टेम्परामेंट सगळं काही या खेळीमध्ये दिसतं. 7वं षटक, पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज धनंजय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू नक्कीच वाईट चेंडू असेल. पंच निर्देशित करतात सावंत सर. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या 80. 2 षटकांचा खेळ बाकी. 100 पार करेल का येणारे चेंडू ठरवतील. दहिवली संघ खूपच जबरदस्त परफॉर्मन्स या 2 फलंदाजांचा दिसतोय या मॅच मध्ये. धनंजयला कमबॅक करावं लागेल. संघ अडचणीत आहे. एकदा बॅटची लिडिंग एज आणि ती खेळी या ठिकाणी येते संपुष्टात. फलंदाज होतोय बाद. थांबलाय परंतु एक वादळ नॉन स्ट्राईक एंडवर आहे किशोर नावाचं. अतिशय सुरेख फलंदाजी करून बंटी माघारी परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालाय फलंदाज भूषण. किशोरनं जर 50 लगावली तर हरिचंद्र पाटील आणि नवनीत पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येकी 2000 म्हणजे एकूण 4000. यावेळेस मात्र उंच गगनाला भिडलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच बक्षीस ज्या मान्यवरांनी लावलेली आहेत त्यांना एक सूचना आहे की बक्षीस इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहेत तरच आपली अनाउन्समेंट होईल. याची नोंद घ्यायची. पुढील सर्व स्पर्धेसाठी ही सूचना असेल की बक्षीस पहिल्यांदा जमा करा नंतरच अनाउन्समेंट करण्यात येईल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन धनंजय टू फलंदाज भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र तू मैं कॉलिंग चुकलंय का. होय नक्कीच चुकलंय आणि भूषण आल्या पावली माघारी परततोय. बॅक टू द पतन होतंय. बॅक टू बॅक धावसंख्या स्थिरवलेली आहे धावफलकावर. आतापर्यंत दहिवली संघाची 82 धावा. 7वं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट्स मिळत आहेत त्या धनंजय या गोलंदाजाला. कमबॅक करतायत लेनार्ड संघ. एकमेव गोलंदाज ज्यानं अतिशय टिचून गोलंदाजी केली. गडी कमावलेत. जवळजवळ 3 गडी बाद केलेत. मागच्या मॅचचा हिरो ठरलेला हा गोलंदाज धनंजय. आता मात्र थोडी गतीमध्ये परिवर्तन करताना दिशा भरकटली. पंच निर्देशित करतात वाईड. एक एक्स्ट्राज या चेंडूवर. धावसंख्या 83. 7वं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावगती मेंटेन केले दहिवली संघानं. 100 पार करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाचं उत्तर नक्कीच मिळेल आपल्याला. येणारे काही चेंडू सांगून जातील. धनंजय टू किशोर. यावेळेस मात्र डाऊन द बॉल. ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं. उत्कृष्ट कमिटमेंट. हा क्षेत्ररक्षक खूपच चांगली कामगिरी करतोय लेनार्ड संघासाठी. 2 चौकार या संकेतनं नक्कीच अडवलेत ते लेनार्ड संघासाठी. क्या बात आहे. 100% कमिटमेंट आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी.
धावसंख्या 2 न पुढे गेली, पोहोचली 85 धावांवर. 85 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 7वं षटक मार्गस्थ. धनंजय या गोलंदाजाचा सामना करतोय फलंदाज किशोर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, स्ट्रेटच्या दिशेनं चेंडू येतोय. सागर तैनात. एकच धाव या धावसंख्येवर या चेंडूवर. धावा पोहोचतायत 86 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त कमिटमेंट फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. लाजवाब एफर्ट्स. संकटांवर तुटून पडावं लागतं तरच इतिहास बनत असतो आणि तो इतिहास दाखवतायत या ठिकाणी दहिवली संघाचे संपूर्ण फलंदाज. आता मात्र रोखावं लागेल हे वादळ. चांगली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज धनंजय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे, रडार मध्ये चेंडू येतोय, सरळ सीमारेषे पार भिरकावून दिलाय. षटकार. जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश केलाय. नक्कीच वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय किशोर. वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय किशोर. नक्कीच शेवटचं षटक शिल्लक आहे. 8वं षटक. धावसंख्या होते 92. जबरदस्त बॅटिंग, क्लास, नजाकत, सेन्सिबल क्रिकेट, पार्टनरशिप, अंडरस्टँडिंग, चांगली कॉलिंग, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या इनिंगचं वैशिष्ट्य आणि एका हाय स्कोरिंग टार्गेटकडे वळतायत हे दहिवली संघाचे फलंदाज. शेवटचं निर्णायक षटक आहे, घेऊन येतोय गोलंदाज भूषण. 8वं षटक, पहिला चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट न येतोय. छत्तीस धावांवर खेळतोय किशोर. 8वं षटक, पहिला चेंडू, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. सर्कल मध्ये शॉर्ट लेग मध्ये फील्ड केलं गेलं. एकच धाव या चेंडूवर. 93 धावा होत आहेत. 100 पार करेल का? येणारे 5 चेंडू सांगतील. 93 धावा, 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता 100 पार करण्यासाठी. नेक्स्ट बॉल. फुल टॉस, घुटना टेक, तमाशा देख, स्लॉक स्वीप, षटकार. फलंदाज पुन्हा एकदा एक चपराक दिले या चेंडूवर फाईन लेगच्या झोन मध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 101 धावा 100 पूर्ण गेली आहे. दहिवली संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अजूनही फलंदाजी करतोय फलंदाज मनोज. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलंय चेंडूला. सरळ जातोय चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये, सीमारेषे पार, अलॉंग द कार्पेट, चौकार.
धावसंख्या होती आहे 105 धावा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका, ग्लान्स केल्या ऑफसाईडच्या दिशेनं, सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेची भर, 106 धावा. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख फलंदाजीचा प्रात्यक्षिक बंटी पाटील, किशोर पाटील, संकेत, मनोज, भूषण यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषे पार. जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू सीमारेषे पार, चौका. नरेशजी पाटोळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान सत्कार आपल्या व्यासपीठावर केला जावा. आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या पाहुण्यांचा, आपल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या SPLच्या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय उत्तमजी पाटोळे साहेब, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती SPL कमिटीच्या वतीनं आदरणीय नरेशजी पाटोळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथून त्यांना दिलं जाईल. या स्पर्धेची एक गोड आठवण. साहेब आपण आलात आणि व्यासपीठाची SPLच्या या महापर्वाची शोभा आपल्या माध्यमातून वाढवली जाते. मनपूर्वक आभार. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी आजच्या दिवसातली शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो एकशे 10 धावा बनविल्या आणि 111 धावांचं टार्गेट फलंदाजी करत असताना इथून या नॉकआउटच्या सामन्यामध्ये इथं मात्र घाम गाळावा लागेल सतीश सर. जर हा सामना जिंकायचा असेल, 110 धावांचं टार्गेट जर चेस करायचं असेल, तर भोईर 11 लेनार्ड संघाला मेहनत करावी लागेल. स्ट्राईकवर फलंदाज सज्ज,
विलास आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक वरती सचिन. सतीचा हा चेंडू, पहिल्या चेंडूवरती संघर्षाचा शंखनाद. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज विलास साठी आक्रमण चढवलं जाईल. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं मैदानात घडामोड बघायला मिळतीये. धावबाजसाठी अपील केलं जातंय मात्र पंच तटस्थ बघायला मिळतायत. मैदानामध्ये थोडीशी घाई बघायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो आपण पाहतो सचिन स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न होते मात्र अगदी योग्य वेळेला विलासनं त्याला परत पाठवलं. षटकातला दुसरा चेंडू पाहिला मित्रांनो, कमबॅक करणारा निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. गुड बॉलिंग. सतीचा चेंडू या वेळेला बॅटची चेंडू हवेमध्ये आहे. नशिबाची साथ, चेंडू निर्जन स्थळावरती इथून लँड झालाय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नसती मात्र थोडासा वेळ जो मध्ये मिळाला त्या वेळेमध्ये मात्र एक धावेची जी संधी मिळाली धावून पूर्ण केली जातीये. नशिबाची साथ, जीवनदान मिळालं, त्याचबरोबर एक धाव सुद्धा बहाल झाली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय जो फलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय विलासला आपण पाहतो. स्ट्राईक चेंज झाली आहे. यावेळेस सचिन असेल आपल्या या सामन्यातला पहिला चेंडू फेस करेल. समोर ताकदवर गोलंदाज सतीशला आपण पाहतो. उर्फी चेंडू आहे, फटका चांगला बघायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर सज्ज आहे. चेंडू पकडलाय, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मैदानामध्ये आक्रमण पहिल्या षटकापासून चालू झालंय. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला, तदनंतर एक धाव आली, तदनंतर ही सिंगल. अशा प्रकारे धावफलकावरती 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. षटकातील 5वा चेंडू सतीशचा. विलाससाठी स्ट्राईक वरती आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे. या वेळेला बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. व्हेरी गुड कमबॅक. अतिशय चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र हादरून न जाता, घाबरून न जाता अतिशय नामवंत गोलंदाजांच्या यादीमध्ये माझं नाव का घेतलं जातं याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना सतीश दहिवली संघाच्या वतीनं षटक हाताळतोय. षटक क्रमांक पहिलं. या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटो चेंडू. या चेंडूवरती नशिबाची साथ. हा वाईड असेल कदाचित. पंचांचे हात दोनही समांतर. वाईड प्लस 4 अशा 5 धावा धावफलकावरती बहाल केल्या जातील. या 5 धावांनी धावफलकाची दिशा आणि गती वाढवली आहे. धावफलकावर 13 धावा. सतीश नावाचा फलंदाज गोलंदाज आपण पाहतो. त्याच्या गोलंदाजीवरती मात्र इथून थोडंसं आक्रमण बघायला मिळतंय. यावेळेस थोडीशी चुकीची दिशा. वाईड प्लस 4 अशा 5 धावा आल्या. पुन्हा एकदा सतीश विलाससाठी. फुलटोच. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दुसरा मोठा प्रहार. हा आलाय षटकार. मागणी केली जाते. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. आमचे आदरणीय रामभाऊ पाटोळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेट.in ची टीम सुद्धा सज्ज. प्रथमेश सर, या चेंडूची उंची
पहिली जाईल कमरेपेक्षा जास्त उंचीचा जर हा चेंडू असेल तर कदाचित नो घोषित केला जाईल. त्यासाठी घेतलेला हा रिव्ह्यू. थोड्याच वेळात आपल्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी, आणि हा नो चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल, नो +6 अशा 7 धावा या चेंडूवरती येताना बघायला मिळतात. धावफलकावरती तब्बल 19 धावा. पहिलं षटक मार्गस्थ, समोरून आक्रमण सज्ज झालंय. बघायला मिळाला हा षटकार. यानंतरचा चेंडू असेल फ्रीटच्या चेंडूचा जर विचार केला मित्रांनो तर सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम जर कुणाच्या नावावरती असेल फ्रीट वरती तर तो भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा. या वेळेला फटका चांगला बघायला मिळतोय. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चतुष्काला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. लेग बाई मध्ये तब्बल जर आपण विचार केला तर वाईड वरती एक चौकार आला, तो सुद्धा नशिबाची साथ मिळाली. यावेळेस अगदी पायावरती आदळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, ते सुद्धा नशिबानं मिळालेला चौकार. आणि 2 फटके विलासच्या बॅट मधनं जे मात्र षटकारासाठी आले होते. एकंदरीत पहिलं षटक समाप्त झालं आणि 24 धावा धावफलकावरती. बिनबाद 24, 111 धावांची खेळी इथून मात्र साकारायची आहे संपूर्ण भोईर 11 लेनाड संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा ठोकत असताना आगाज केलाय. ये तो आगाज है दोस्तों, अंजाम अभी बाकी है. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत, हरहुन्नरी खेळाडू, युवा गोलंदाज. संकेतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. चला मित्रांनो, स्पीडअप करा, अंधार होऊ देऊ नका. आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आणि चित्त थरारक असेल या बाबतीत शंका नाहीये. संकेत राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला पहिला चेंडू अतिशय चांगल्या गतीने हाताळलेला हा चेंडू हार्ड लेंथ वरती हिट केलाय. प्रचंड गती या चेंडूला मात्र दिली आहे. अगदी शेवटच्या मोमेंटला खांद्याला झटका देत असताना हा चेंडू रिलीज केला. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाही. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती अतिशय गतिमान चेंडू बघायला मिळाला. संकेत आपल्या संघाला कमबॅक करून देईल का? आपल्या संघाला इथून विजयासाठी एक चांगली गोलंदाजी करेल का? हा सुद्धा एक प्रश्नच असेल, कारण समोर ताकदवर फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. संकेतचा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. याच दरम्यान मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय दीपकजी निचिते साहेब, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. एसपीएल कमिटीच्या वतीनं आपलं शुभ स्वागत. संकेत बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आल्यानंतर संकेतचा आत्मविश्वास वाढलेला बघायला मिळेल. स्ट्राईक वरती सचिन. या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. लेग बीपर साठी अपील केलंय. मैदानात काय घडलंय? एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आलेली ही एक्स्ट्राची एक धाव आपल्याला बघायला मिळेल. लेग बाईटची एक आणि ओव्हरथ्रोची एक, अशा पद्धतीच्या 2 अवांतर धावा धावफलकावरती अंकित होतील. काय कमिटमेंट केली जाते. समोरून वार होतोय, आम्ही प्रतिवार करण्यासाठी सज्ज आहोत. तुम्ही 110 धावा बनवल्या आहेत, आम्ही 111 धावांसाठी तयार आहोत सांगत असताना भोईर 11 संघाचे हे 2 वाघ, भोईर 11 लेनाड संघाचे हुकमाचे ऐक्य फलंदाजी करत असताना विलासच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. तदनंतर धावगती आपल्याला वाढताना बघायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. समोर आपण गोलंदाज जर बघितला संकेत, हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. त्याच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रापासून एक चांगला खेळ पाहिलाय. तो संकेत म्हणजे एक बॅटल अतिशय चांगलं बघायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज.
या वेळेला बॅटची कडा आणि फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉयड. सचिन निराश हताश मनानं डगआउटच्या आश्रयाला जाताना बघायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं हा संकेत तारणार आहे. हा संकेत मात्र नेहमी संघाला अडचणीत असताना बाहेर काढत असतो. आज सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. अद्यापर्यंत जर विचार केला तर केवळ 2च धावा खर्च केल्यात, त्या सुद्धा एक लेग बाईटची आणि एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती 26 धावा आहेत आणि गोलंदाज संकेत ही इज ऑन अ फायर. फलंदाज सचिनचा अडसर त्यानं दूर केलाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती कैलास आलाय. नामवंत फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. जेव्हा जेव्हा भारतीय संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा विराट कोहली या जागेवरती खेळत असतो आणि संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा या फलंदाजाची खूप मोठी जबाबदारी असते. या वेळेस 3ऱ्या क्रमांकावरती पहिला चेंडू फेस करत असताना मोठा प्रहार बघायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर हा 1 बाउन्स चौकार. या वेळेला आठवण करून देत असताना इरफान पठाण आणि युसुफ पठाणची कैलासच्या बॅट मधनं आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती लेनार्ड गावाचा भोईर ब्रँड दाखवून देत असताना हा पहिला चौकार. समोर एक ताकदवर गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय संकेत. 111 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी आम्ही सुद्धा तयारीनं आलो आहोत. आमच्या हातात बॅट आहे मित्रांनो. या वेळेला सांगत असताना कैलास या वेळेस एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. गोलंदाज संकेत सांगत असताना व्हेरी गुड कमबॅक. या वेळेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. 2ऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती आपण पाहिल्या तर 30 धावा बघायला मिळतात. 15.00 ची सरासरी राखत असताना 30 धावा धावफलकावरती. संकेतचं हे अतिशय चांगलं षटक आलं. केवळ 6 धावा या षटकात खर्च केल्या आणि सचिन नावाचा मोहरा त्याने टिपला. जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे तेजसजी भोईर साहेब यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारास तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय तेजसजी भोईर साहेब यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारास 2000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातो. युवा गोलंदाज हर्षल. 2 षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर मात्र दहिवली संघाच्या गोटात सुद्धा मात्र चर्चा चालू झाली आहे. या वेळेला विलाससाठी टाकलेला हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न. पंच तटस्थ. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातात जात असताना हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपन्न झाला. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला चेंडू हाताळत असताना युवा गोलंदाज हर्षल आपल्या वेगाचा परिचय देत असताना पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक वरती फलंदाज विलास, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्याती. या वेळेला पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा दाखवायचा प्रयत्न. मात्र हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅक टू बॅक 2रा निर्धाव चेंडू. 111 धावांचं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डॉट चेंडू येतील ते तुमच्यासाठी अडचणीचे असतील मित्रांनो.
हर्षल पुढचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस बॅटची कडा, बॅटच्या टोला स्पर्श झाल्यानंतर चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळ जात होता. प्रसंग अवधान राखत असताना चेंडूला अडवलं आणि स्वतःचा बचाव करून घेतलाय. काय गोलंदाजी केली जातीये. गुड बॉलिंग. अगदी दबावामध्ये असताना एक चांगलं षटक हाताळतोय दहिवली संघासाठी हा एक हरहुन्नरी खेळाडू हर्षलला आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून अगदी मन जिंकणारी गोलंदाजी. 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू. या लिमिटेड षटकांच्या लिमिटेड चेंडूंच्या सामन्यामध्ये डॉट चेंडू मात्र खूप महत्वाचे. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगला कटर बघायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेणारा हा वेगवान चेंडू. कुठल्याही प्रकारचं उत्तर विलासकडे नव्हतं. 2 सख्खे बंधू मैदानावरती, विलास आणि कैलास यांच्या खांद्यावरती संपूर्ण लेनाड गावाची पालखी यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 111 धावांचं टार्गेट असताना धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 30 धावांवरती थांबलेलं धावफलक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आलेले 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. यावेळेस खोदून काढले ऑन साइडला सीमारेषेच्या जवळ. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलं. बॅकअप चांगलं बघायला मिळाला आणि एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. व्हेरी गुड बॉलिंग. हर्षलच्या माध्यमातून गोलंदाजी अतिशय चांगली आहे. 31 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद 31. स्कोर बोर्डला मात्र धावत ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. मेहनत मैदानात दोनही बाजूनी चालू आहे. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा. व्हेरी गुड बॉलिंग. या युवा गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक मात्र थोडं असणार आहे. अतिशय चांगली बॉलिंग बघायला मिळाली. केवळ एकच धाव खर्च केली या युवा गोलंदाजानं आणि मनसुब्यांवरती पाणी फेरण्याचं काम केलं जात आहे भोईर 11 लेनाड संघाच्या. अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी या हर्षलच्या माध्यमातून. 3रं षटक समाप्त. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर केवळ 31 धावा, 1 बाद 31 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 30 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता आहे. हे आव्हान जर पेलायचं असेल, हा सह्याद्री जर तुम्हाला पार करायचा असेल तर 30 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे. सर या ना. नाही दादा हा चेंडू नो चेंडू आहे. या चेंडूला नो घोषित केलं गेलंय. अवंतरची 1 धाव धावफलकावरती येईल. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलं. यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. याच दरम्यान मान्यवरांची मांदियाळी आपण व्यासपीठावरती पाहू शकतो. SPL वरती आमच्या रामदादांवरती, वैभवदादांवरती, जितूदादांवरती आणि संपूर्ण SPL कमिटीवरती ज्यांचं अतूट प्रेम आपल्याला सतत बघायला मिळत असतं. शिवसेना पुरस्कृत जिल्हा परिषद सदस्य आदरणीय चिंतामणजी वेंडे साहेब, किशोरजी दिनकर साहेब, शिक्षक सेना अध्यक्ष शहापूर तालुका, वनपाल शहापूर, संदीपजी जाधव साहेब वनरक्षक दहिवली, मौर्या दादा वनरक्षक दहिवली, तांबडे दादा वनरक्षक शहापूर, कुंदनजी भोईर वनरक्षक पडगा, या संपूर्ण मान्यवरांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून शुभ स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठाची आणि आपल्या या कार्यक्रमाची मात्र शोभा वाढवली जाते. मी सर्व माझ्या मान्यवरांना विनंती करेल की आमच्या लाडक्या आयोजकांच्या विनंतीस आपण मान देऊन उपस्थित झालात. अगदी मनपूर्वक आभार.
धन्यवाद. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी द्वंद्व चालू आहे, गोलंदाजी मार्क वरती संकेत आलाय, त्यानं मात्र कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी दाखवली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज ज्यानं मात्र सामना फिरवून दाखवणारी गोलंदाजी इथून साकारली आहे. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय, पॉइंटच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड अत्यंत फास्ट, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. वतीनं सलगच्या 2 षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. मान्यवरांची शाबासीची थाप सातत्यानं पाठीवरती या सर्व गुणी खेळाडूंच्या, आणि हे प्रेम असतं मित्रांनो, हे स्पिरिट असतं, संपूर्ण गावाचं प्रेम तुमच्यावरती असतं, आणि हेच प्रेम दाखवलंय. चेंडू हवेमध्ये जवळपास आकाशाला स्पर्श करून आलेला हा चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल धरणीला दान केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळतील. धावफलक हलतय, धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 39 धावा आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिलं, 37च्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या. व्हेरी गुड बॉलिंग, संघाला कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय जयवंतजी पाटोळे साहेब, शेंद्रुणगावचे उद्योजक आहेत, उत्तमजी पाटोळे साहेब, या सर्व मान्यवरांची खूप मोलाची साथ आमच्या संपूर्ण SPL कमिटीच्या पाठीवरती शाबासीचा हात मात्र सातत्यानं असतो. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. 40 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा आहेत. शेवटचे 4 षटक शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपण पाहू शकतो. शिवसेना पुरस्कृत जिल्हा परिषद सदस्य आदरणीय चिंतामणजी वेखंडे साहेब, किशोरजी दिनकर साहेब, शिक्षक सेना अध्यक्ष शहापूर तालुका, मोरे दादा वनपाल शहापूर, संदीपजी जाधव साहेब वनरक्षक दहिवली, मौर्या दादा वनरक्षक दहिवली, तांबडे दादा वनरक्षक शहापूर, कुंदनजी भोईर वनरक्षक पडघा. अत्यंत प्रेमानं आमच्या संपूर्ण आयोजकांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर उपस्थित आहेत. पुनश्च एकदा संपूर्ण मान्यवरांचं आणि संपूर्ण व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 71 धावांची. गोलंदाजी मार्क वरती हर्षल, ज्यानं मात्र कंबर डोंबवून ठेवलंय. यावेळेस फटका चांगला आहे, परफेक्ट शॉट, स्वीट साउंड ऑफ द बॅट, हाय अँड हँडसम सिक्सर. यावेळेस भोईर 11 लेनाड संघ सांगत असताना, तुमच्याकडे जर बादशाह आहे, आमच्याकडे एक्का आहे. यावेळेस षटकार आलाय आणि संघर्षाचा आगाज मैदानावरती. या षटकारानं मात्र एक चैतन्य निर्माण केलं मैदानावरती, एक चैतन्य निर्माण केलं व्यासपीठावरती, आणि एक चैतन्य निर्माण केलं संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये. गोलंदाजी मार्कवरती हर्षल, एक नामवंत गोलंदाज. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा षटकार
जी भोईर साहेब लेनाड गावचे यांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय कैलास या गुणी खेळाडूसाठी. भोईर 11 लेनाड संघ जर विजयी झाला तर आदरणीय कुंदनजी भोईर साहेब यांच्या वतीनं 2100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि तेजस भोईर यांच्या वतीनं अजून एक 6 जर मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे षटकार हॅट्रिक साठी. चला मित्रांनो स्पीडअप करा, अंधार होतोय आणि लख प्रकाशात सामना व्हावा ही आपणा सर्वांची अपेक्षा आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्षल आणि हर्षल वरती चढवलं आक्रमण. कैलासच्या बॅट मधनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू थांबणार नाहीये. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. ये खेल का मैदान है दोस्तों, ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना मेहनत किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या वेळेला संघर्षाचा शंखनाद मैदानामध्ये. सलगचा तिसरा मोठा फटका आलाय 4 धावांचा. हर्षल यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौथा मोठा फटका. चेंडू सीमारेषेला सलामी. हा चौकार. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. युवा गोलंदाज हर्षल वरती आक्रमण चढवलं गेलंय. या वेळेला परिस्थिती गंभीर झालीये. हर्षल मित्रा, या गंभीर परिस्थितीत तुला सुद्धा खंबीर राहावं लागेल. समोरून आक्रमण चालू आहे आणि अशा आक्रमणाच्या परिस्थितीमध्ये तुला मात्र एक वेगळी कमाल करावी लागेल. हर्षल लोवर फुलटोस टाकायचा प्रयत्न अतिशय हळवारित्या हाताळलेला, शिताबीनं टाकलेला हा चेंडू मात्र लेगशिकला सोडून जातोय. हा वाईड आलाय. समोर प्रेशर बघायला मिळतोय. धावसंख्या वेगानं वाढताना बघायला मिळतीये. अतिशय चांगली बॅटिंग बघायला मिळतीये कैलास. शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य देवता अस्ताला गेलेली असताना वातावरण थंड आणि सामना मात्र गरम केलाय. काय फलंदाजी केली आहे कैलासनं. भोईर 11 लेनाड संघाच्या गोटामध्ये एक आशेचा किरण निर्माण केलाय. अतिशय चांगली गोलंदाजी होत होती, पण मात्र जसा कैलास फलंदाजीसाठी आला त्यानं मात्र मैदानात हाहाकार माजवलाय. शॉर्ट पिच पूल केलाय, मात्र अनसक्सेसफुल हा फटका. फलंदाज या वेळेला बाद होईल. मोठा मासा गळाला. कैलास बॅक टू द पॅव्हेलियन. धावांची खेळी फलंदाज कैलासच्या बॅट मधनं आपल्याला बघायला मिळाली. कैलास अगदी निराश हताश मनानं डगआउटच्या आश्रयाला जाताना बघायला मिळाला. कारण ऐन मोक्याच्या क्षणी मात्र त्याला खेळायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. संकेत अष्टपैलू खेळाडू, अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो, फलंदाजी सुद्धा चांगली करत असतो आणि क्षेत्ररक्षक सुद्धा एक अतिशय उत्तम आहे. एक अष्टपैलू खेळाडू संकेत. संघासाठी जर विचार केला तर कमीत कमी 10 धावा त्यानं या सामन्यामध्ये वाचवल्या असतील. यावेळेस मात्र फलंदाजी करावी लागेल. ताकदवर फलंदाजीची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. सलगच्या मोठ्या फटक्यांची गरज, सलगच्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा संपूर्ण डगआउटला, संपूर्ण चाहत्यांना आणि संपूर्ण भोईर 11 लेनाड गावाला आपल्याला बघायला मिळेल.
गोलंदाजी मार्ग वरती हुकुमाचा एक का समोरून गोलंदाजीसाठी दहिवली संघाचा हा बॉलर अतिशय वेगवान चेंडू बघायला मिळाला. अगदी पायावरती आदळलेला हा चेंडू पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावफलकावरती अंकित होईल. शेवटचे 17 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. अद्यापपर्यंत आपण पाहतोय विलास जो सलामीसाठी आलाय तो मात्र अद्यापपर्यंत अबाधित फलंदाजी करतोय. बराच वेळ नॉन स्ट्राईक वरती उभा होता. सामन्याचं चित्र तो मात्र पाहत होता. यावेळेस स्ट्राईक वर आहे. या वेळेला आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. या वेळेला चेंडू निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. विलास भोईरनं जर 3 चौकार लगातार मारले तर या एसपीएल कमिटीचे आमचे लाडके सचिव वैभवजी पाटोळे यांच्या वतीनं 501 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. फटका चांगला बघायला मिळालाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती चेंडूला अडवून फेकी केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली बघायला मिळाली. 2 धावा इथून यशस्वीरित्या पूर्ण केल्या. विलास भोईर यांच्यासाठी पर्वणी. 3 षटकार जर लगातार आले तर कुंदनजी भोईर साहेब यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस ऑफ साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं. सतीशला आपण पाहतो ज्याचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. मात्र या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघाच्या विजयाची पकड मात्र मजबूत करतोय. अतिशय चांगला खेळ आपल्याला भोईर 11 लेनार्ड संघाच्या वतीनं बघायला मिळतोय. पण मित्रांनो धावफलक खूप मोठं होतं. 110 धावांचं आव्हान एक ठेवलं होतं. मात्र या आव्हानासमोर थोडासा संघर्ष चालू आहे. या वेळेला परफेक्ट मिडल झालाय का? अतिशय चांगलं जजमेंट. जबरदस्त झेल पकडलाय आणि फलंदाजी तर फेल झालाय. बॅक टू द पॅव्हेलियन. आज प्रभावित केलंय. प्रथम 8 षटकांची त्यांनी बॅटिंग केली. 110 धावा तब्बल जमविल्या आणि 111 धावांचं पहाडासारखं आव्हान इथं मात्र समोर ठेवलं. चेंडू मैदानात पुरवायचा आहे. जुना चेंडू पाठवा. सामन्यामध्ये रंगत बघायला मिळत होती जोपर्यंत कैलास खेळत होता. मात्र कैलास बाद झाल्यानंतर थोडासा धावांचा ओघ मात्र आटलेला आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस थोडासा संघर्ष मात्र वाढलाय. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. विजय जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर एक चांगला संघर्ष करणं खूप गरजेचं असेल. 6वं षटक. थोडासा संघर्ष वाढलेला बघायला मिळेल. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जाईल या षटकामध्ये. या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. चला मित्रांनो घाई करा थोडी, कारण अंधार होत चाललाय आणि अंधारामध्ये सामना खेळवायला नको. बॅटिंग पॉवर प्ले चालू होईल आणि 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहू शकाल किशोर. ज्यांनी फलंदाजी करत असताना एक बलाढ्य खेळी साकारली, 41 धावा वैयक्तिक बनवल्या. हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो विलास आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक वरती विष्णू. विलास आणि विष्णू. यावेळेस विलासच्या बॅट मधनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम. जितकी जास्त उंची तितकीच जास्त लांबी. हा षटकार. आम्ही जिंकत नाहीये तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही हे सांगत असताना विलासच्या बॅट मधनं हा तिसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 11 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. विलास नावाचा हा डिटर फलंदाज. या वेळेला टप्पा खाल्ल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर पंच निरंजन सरांचा इशारा. हा वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या सोबत एक धावफलकावरती अंकित होईल. शेवटचे 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आशाळभूत नजरेनं पंचांकडे वाईट साठी मागणी केली होती, मात्र हा एक वैध चेंडू. निरंजन सरांचा इशारा आपण बघितला. यावेळेस मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी जबरदस्त केली आणि गोलंदाजी सुद्धा एक चांगली करत असताना यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयड क्लीन बोल्ड. डीजे महेश मात्र कौतुक करावंच लागेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय इन ॲट नंबर 6 वरती विनोदला मात्र इथून एक खेळी करावी लागेल, जी खेळी मात्र एक विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल. अपेक्षा संपूर्ण गावाला, अपेक्षा संपूर्ण डगआउटला, अपेक्षा संपूर्ण तुमच्या चाहत्यांना मित्रांनो, आणि अपेक्षा असेल दहिवली गावाला किशोरकडनं एक चांगल्या चेंडूंची. सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑनसाइडला खेळून काढलंय. सीमारेषेवरती चेंडूला अडवलं जात आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. विलास नावाचा अडसर जो मध्ये काटा ठरत होता त्याला मात्र बाद केलं आणि किशोरने एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय. 75 धावफलकावरती 75 धावा आपल्याला बघायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन सज्ज किशोरला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये अडवलंय. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक चेंडूला आपल्या कवेत घेत असताना एकच धाव या चेंडूवरती. धावफलकावर आपण जर पाहिलं तर बघायला मिळतात 76 धावा. 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. समोर फलंदाज विष्णू एक हार्ड हिटर फलंदाज. त्याला मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार मारणं अनिवार्य. प्रत्येक चेंडूवरती 6 धावांचा फटका येणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत असताना स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळेल भुईर 11 लेनाड संघासाठी डावखुऱ्या हाताचा विष्णू. किशोरच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय चांगली खेळी किशोरनं दाखवली आहे. सकाळच्या सत्रापासून जर आपण विचार केला तर दहिवली संघानं खरोखरच प्रभावित केलं. आपली मेहनत मात्र इथं रंग दाखवताना बघायला मिळतीये. दहिवली संघाची प्रॅक्टिस सातत्यानं
क्रिकेटच्या मैदानावरती समर्पण बघायला मिळतं. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विष्णूची खेळी संपुष्टात. प्रत्येक चेंडूवरती षटकार अपेक्षित आहे. फलंदाज जो फलंदाजीसाठी येईल त्याच्या माध्यमातून मात्र चेंडूवरती 6 षटकारांची अपेक्षा संपूर्ण चाहत्यांना. शेवटचं षटक मार्गस्थ होईल दहिवली संघासाठी आणि हे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी पाटील. कमलाकर उर्फ बंटी. शेवटचे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू सुद्धा विजयाची खात्री देऊ शकेल. एखादा षटकार जरी आला तरी मात्र दबाव निर्माण करू शकेल. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये केव्हाही काहीही होऊ शकतं. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट असतं. ज्या वेळेस पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळलेला हा चेंडू, कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. कमलाकरच्या माध्यमातून विजयाची गॅरंटी इथून देऊ असं सांगत असताना आपल्या संघाला आणि आपल्या संघाच्या सर्व साथीदारांना पहिला चेंडू निर्धाव फेकतोय आणि इथं मात्र आशा पल्लवित करतोय. विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळताना आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला हा चेंडू बघायला मिळतोय. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू. शेवटचे 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जोपर्यंत कैलास खेळत होता, जोपर्यंत विलास खेळत होता, तोपर्यंत एक आशा आपल्याला बघायला मिळत होती लेनाडच्या संघासाठी. एक थोडीशी आशेची किरण दिसत होती. मात्र त्यानंतर थोडासा अडचणीत सापडलेला संघ आपण पाहतोय. त्यांचा सुद्धा खेळ अतिशय ताकदीचा बघायला मिळाला. यावेळेस फटका बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र सुटतोय. एक धाव अंकित होईल धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 33 धावांची गरज आहे. वैद्य चेंडू जर फेकले तर मात्र विजय निश्चित असेल दहिवली संघाचा. स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, फलंदाज सागर. शेवटचे 4 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. या वेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू बघायला मिळाला. ऑफसाईडला ऑन साईडला खेळायचं होतं पण बॅटचाने बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. आजच्या दिवसात जर जो संघ विजयी होईल तो संघ टॉप 16 मध्ये